Important safety and theatrical notice: this video contains a dramatized and theatrical performance of Ravin Dehan, which may include staged stunts, controlled fire, or special effects. The performers are operating under professional supervision and following strict safety protocols. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ असणार आहे रावण बनवण्याबद्दल. तर चला चालू करूया बिना कुठल्या टाइमपास सोबत. तुम्हाला माहिती आहे आपलं हे म्हणजे नाही का, पुढच्या महिन्यात 2 तारखेला रावण दहन आहे. तर आपण रावण बनवणार आहे मित्रांनो. पण आपल्याला संडेलाच वेळ असतो, म्हणून आता 3 संडे आपल्या हातात आहेत. 3 संडेमध्ये कामं करणार आहे. चाललो आता नाही का, सामान बिमान गवत घेतलं आहे बघा, पिशवीवरून गवत घेतले आणि आमच्या रूममध्ये मस्त थोडंसं लांबडं जंगली गवत टाईपच घेतले. आता चाललं आहे मित्रांनो घरी. बघू शकता आपण आता सेकंड टाईम आलो आहे गवत काढायला पिशवीमध्ये. बघू शकता मित्रांनो, आता आपण गवत पिशवीत भरणार आहे. मग तुम्हाला घरी गेल्यावर भेटू, ठीक आहे मित्रांनो. बघू शकता आपण भरपूर गवत आणले. रावणाचं अर्ध स्ट्रक्चर बनायला हे वालं थोडं आहे आपलं हराळी टाईप, आणि हे लांबडं असतं बघा, तसं पण आहे. तर आता ह्या सगळ्या गवनांचा आपण रावण बनवणार आहे. तो व्हिडिओ बघत राहा, खूप मजा येणार तुम्हाला. आपण रावण दहन पण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. बघू शकता गवत बिवत वाळलेलं इथं, आणि पुष्टीचे मेजरमेंट्स नाही का बघू शकता जरा जवळून. हे आम्ही दादा ह्याच्या लाईनी वगैरे मारलेत ह्याच्या हिशोबाने. हे बघा, आम्ही आज आणि उद्यामध्ये कंबर वगैरे बनवणार आहे. मेजरमेंट्स बघू शकता मित्रांनो. चला मित्रांनो, आता चुप कर बे कुत्ते. मित्रांनो बघू शकता आपण आपल्या बुगटी चिरवण्यावर आलोय गवत काढायला. बघू शकता, आणि मी चालवली मित्रांनो गाडी. लय भारी चालवतो मी, आणि इतकी भारी चालवते की माणसं बसायला मागत नाही गाडीवर. बघू शकता आपल्या एका स्पॉटवर आपल्याला गवत मिळालं नाही, मूड ऑफ झालाय, म्हणून आम्ही आता दुसऱ्या स्पॉटवर चालतो अजून गवत आणायला. ड्रायव्हरचं तोंड तुम्हाला रिव्हील नाही करणार मित्रांनो, कारण तो लयला असतो मित्रांनो. मगर क्यों? आता आपण नवीन स्पॉटवर आलोय. इथले जरा गवत बिवत उपटले आपण. बघू शकता लय भारी नवीन स्पॉट. आपण इथं गवत उपटलंय, पण गवत उपटतो आपल्याला बघा काय भेटलं मित्रांनो, एक DVD भेटली आहे मित्रांनो. जरा पुराणी आहे, हिला आपण लावणार आहे आता. म्हणजे काय गाणं वाजते बघू. चला मित्रांनो, हिथं लावायची असते DVD मित्रांनो. बघू शकता, बघा काय गाणं वाजते. हाँ ये कर लो पहले. मित्रांनो बघू शकता आपण रावणाचे पायासाठी असे काट्या वेगळे करून घेतले ते, आणि हे नाही का रावणाचे इथला पाट आहे बघा, इथला. आणि त्याचं मोठंवालं पण आहे. मोठंवालं कुठे गेलं, अरे यार, हे बघा, हे त्याच्या मांडीच्या भागाला आम्ही असं जॉईन करणार आहे गोल. अरे हो ना, हे बघू शकता मित्रांनो किती छान आहे. असं चालू आहे मित्रांनो बनवायचं. हे बघा काट्या बिट्या, आणि हे बघा गेम खेळणारे पोरं, लाज वाटत नाही यांना, असे बसले. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. लेकिन नहीं मित्रांनो बघू शकता आपली तयारी बियारी चालू आहे व्लॉगिंगची. लेकिन 1 सेकंड, जरा इथं सामान गवत बिवत होतं, सगळं उचलून आपण बाहेर नेऊ ठेवले. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपल्या रावणाचा एक पाय तयार झालेला आहे. हे गवताने आणि पेपरने फुल बनलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जसं माहिती आहे, आपण रावण बनवायला सुरुवात केली, गवत वगैरे आणलं वगैरे, ते सगळं आहे व्हिडिओमध्ये. पण आता आपण काय आहे, आम्ही ठरवलं मित्रांनी की आता आठवडाभर तर आपल्याला वेळ नसतो, कॉलेज क्लास वगैरे सगळं असतं. त्यामुळं आता काय करायचं, विकेंड्सला आम्ही 1.5 तास रावण बनवतो. मग आजचे 1.5 तासात आम्ही फक्त पायच बनवू शकलो मित्रांनो. पण आम्ही ट्राय करणार आहे उद्या संडेचे आम्ही 2 तास काम करणार आहे, आणि 2 तासमध्ये आम्हाला बॉडी आणि दुसरा पाय हे जे बनवायचं आहे आणि अटॅच करायचं आहे. जसं माहिती होतं आपलं काल एक पाय झाला होता, आज दुसरा पाय बनवायचा होता, म्हणून जरा काट्या लागत होत्या, घ्यायला गेलो. दुसरा पाय झाल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, बघत राहा. तर मित्रांनो बघू शकता आपला हा दुसरा पाय जो आहे तो पण रेडी झालेला आहे. 2 पाय कसे दिसत आहेत मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आपल्या रावणाची तलवार बनवायचं काम चालू आहे. बघू शकता एवढ्या हायटीला असणारी तलवार मित्रांनो. जरा बेंड होऊ नये म्हणून काठीचा सपोर्ट देऊन टेपनी चिटकवते आपले मित्र. बघू शकता कसली भारी तलवार आहे. आणि एका पोराने बघा, हे छोटा पोरगा आहे वैभव म्हणजे या मित्राच्या तलवारवाल्या मित्राच्या स्टीममधला आहे तो. त्यांनी असलं काहीतरी बनवलं आहे, त्याला काय कर म्हणलं तरी. मेहनत तर त्याला काय नाही आहे, पण हा एकदम नीट काम करतो मित्रांनो, आणि आम्ही पण नीट काम करतो आहे. तो गेला आता स्केल आणायला. तर बघत राहा मित्रांनो ब्लॉग. हे बघा जरा कचरा बिचरा झाला इथं, सामान बिमान
म्हणजे पुष्टा वगैरे तलवार बिलवर. हे रावणाचे आता पाय बनून झालेत, आता बॉडी बनवणार आहे मित्रांनो आजच. तर बघत राहा शेवटपर्यंत. गोल का आपल्या मित्रांनो यांनी हे तोंड दाखव, तुझं तोंड दाखव. हो ग हे बघा काय नुसते पेपर आणि टाइम वाया घालवतोय पोरगा. बघा मित्रांनो बघू शकता आपल्या रावणाची तलवार झालेली इथं रेडी. आणि हे बघू शकता मित्रांनो मुकुट आहे आपल्या रावणाचा. पूर्ण बघू शकता मित्रांनो किती छान आहे पद्धतीने. तर शेवटपर्यंत बघत राहावा. हा आपल्या आयुष दादाचा टीममेट आहे. ह्यांनी पण काय मदत नाही केली पण नुसतं घालून मिरवतोय. तर मित्रांनो आपल्या वैभव शेठनी काहीतरी काम केलेलं आहे आणि एक रावणाचे मिशे बनवलेले आहेत. ए खोटे बोलते, मी बनवले नाही. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. मित्रांनो आता आपलं रावणाचं काम झालंय, म्हणजे नाही का बॉडी आणि जे झालंय जे कचरा निघाले ते टाकायला चाललंय. बघत राहा मित्रांनो. बघू शकता ही आपल्या रावणाची बॉडी आहे, अर्धी झालेली आहे मित्रांनो, अजून एवढी होईल थोडी. आणि हे आपल्या रावणाची तलवार, मिशी, मुकुट, इकडं आणि इकडं एक पाय आहे. हे जरा पुष्टापिष्ट आहे. आपण मी आणि आयुष भाऊ आज जरा तोंड वगैरे बनवू, एक तोंड आणि पूर्ण 10 तोंड होऊन जाईल. आज आम्ही दोघं थोडं काम करणार आहे मित्रांनो, आम्ही दोघंच आहे आज. त्यामुळं शेवटपर्यंत बघत राहा आणि एन्जॉय करा ब्लॉगला. मित्रांनो आज सॅटर्डे, त्यामुळे आपण रावण बनवायला जमलेलो. तुम्हाला माहिती आहे जसं आपल्या व्हिडिओमध्ये बघत आहे, बॉडी आणि पाय तयार झाले. म्हणजे तयार बॉडी अजून चालू होती. तर आज बॉडी बनवण्यासाठी पण आमची मित्रांनो टेप संपली म्हणून आले टेप आणि ग्लू स्टिक घ्यायला. जरा ग्लू स्टिकने कसं मजबूत राहील म्हणून. बघत राहा मित्रांनो शेवटपर्यंत आणि एन्जॉय करा ब्लॉग. मित्रांनो आपण गाडी घेऊन चाललो होतो गवत आणायला, जरा अजून गवत लागत होतं म्हणून. पण काय झालं मित्रांनो गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला म्हणून घरी लावून आलो. आता आलो जरा इथं शेताबितातून रस्ताही जरा इकडं आमच्या इकडं गवत आहे थोडं, तर आलो इथं चालत. तर मित्रांनो खूप कष्ट घेतो आहे रावण बनवण्यासाठी आणि तुम्हाला कंटेंट दाखवायसाठी. त्यामुळे सबस्क्राईब करा, बघत राहा शेवटपर्यंत. मित्रांनो आपल्याला गवत भेटलेलं आहे, आता चाललो आहे घराच्या दिशेने. बघत राहा शेवटपर्यंत. आपल्याला एवढंच गवत नाही, अजून थोडं गवत लागेल. आता आदित्य आमचा रावणाची तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे, त्याकडे लक्ष द्या. अरे मित्रांनो तुम्हाला जसं माहिती आहे आपण खूप सामान विमान गोळा करत होतो आणि काडीबिडी लावून आता बघू शकतो मित्रांनो आपले रावण एवढं तयार झालेलं आहे. त्याचं मुंडकं आणि हात पाय आपण म्हणजे हात बनवणार आहे उद्या. तर शेवटपर्यंत बघत राहा आणि एन्जॉय करा आपला ब्लॉग. आज आपण आलोय आपल्या दुसऱ्या पार्टनर सोबत गवत काढायला, तोंड दाखवायला असते. माहिती आहे तुम्हाला आपला आयुष भाऊ आहे. अरे तोंड दाखव, तोंड दाखवाय. बघा बघा काय काय चाळे करायला लागलाय तोंड लपवायसाठी. कोयताच घेऊन आलाय आज डायरेक्ट. गवत भरलेलं आहे हे बघा. आयुष, अरे आयुष तोंड दाखव. आयुष काय करतोय? आपला हात तयार झालेला आहे बघू शकता. हा आपण इथे लावणार आहे, इथे म्हणजे तो असा तयार होईल. हा हात तयार झालेला आहे. अरे नमुने आपण हात बनवत होतो तर इथं थोडा कचरा बिचरा झाला, ग्लुगन बिगन आहे. आम्ही आणि आयुष दुसरा हात बनवायला चालू करतो. ते बघा तोंड लपवते आयुष. आपले पंकज शेठ पण आयुषचं तोंड रिव्हील करत आहेत. तो नमुना आहे, जाऊ द्या. हे बघा इथं टेपिंग विपिंग चालू आहे रावणाच्या दुसऱ्या हातासाठी, बघू शकता. त्यांचं काय उडाउडी चालू. हे आपल्या रावणाचे 2 हात आहे आणि ही काठी रावणाचे जे इथलं पोटापातला पास असणार आहे ते आतमध्ये घालून वरून कवर करणार आहे. तर हात पायासारखे झालेत जरा, पण चांगले झालेत. हे बघा झोपलं आहे आता रावण. मुंडकं 1 ऑक्टोबर नाही तर उद्या 2 ऑक्टोबरला बनवू आम्ही सकाळी. तर शेवटपर्यंत बघत राहा. तुम्ही बघू शकता ही एक बॅटरी आहे, फोनची बॅटरी आहे, पण ही फुगली आहे म्हणून आम्ही ही रावणाच्या तोंडामध्ये लावणार आहे. जेव्हा रावण पूर्ण जळेल तेव्हा तोंडापाशी आल्यावर ही बॅटरी खूप डेंजर म्हणजे ब्लास्ट होईल. तुम्हाला माहिती मित्रांनो आपण रावण बनवतोय, पण आता खाली दांडे वगैरे चालू असतात आमच्या इथं नवरात्रीमुळं. तर आज आम्ही पण जाणार आहे आणि हा ब्लॉग पण त्यातच असेल, थोडासा पार्ट असेल, जास्त नसेल. तर बघा आणि एन्जॉय करा. डांडियार जो लड़कों के अंदाज में. मित्रांनो आपण गेलतो खाली दांडे खायला, पण आमचं पचका झालाय, कोणीच आलं नाही मित्रांनो. म्हणून आमचे मित्र पार्टी रुसले आणि आता आम्ही टेरेसवर चालू दांडे खायला. बघू शकता मित्रांनो सगळेजण एन्जॉय करते इथं एकदम छोटावाला साऊंड लावून.
आपले मित्र कंपनी बघू शकता. काही लोक तर तोंड दाखवायला जसं की स्वतःला हिरो समजायला लागले. हे बघा हे पण एन्जॉयमेंट चालू आहे खूप. आपण दुसऱ्यांदा गेलतो टेप आणायला. आपले पंकज शेटचे जरा भांडणं झालेत म्हणून पंकज शेट खालीच थांबलेत आणि आता आपण चालू वरती रावण तोंड बनवायला. सॉरी स्पष्ट भाषेत सांगतो मित्रांनो. चला मित्रांनो आपण जाऊया. इथं नेचर बघू शकता पाठीमागं. अरे काहीतरी आलं मित्रांनो इथे. काय विषय नाही मित्रांनो. चला भेटू आपण. रावणाचं थोडं आपण जसं रावण बनवत होतो आता जरा बोर झालोय म्हणून आलोय आपण जरा ड्रोन बिन उडवायला नाही का. तर तिकडं जाणार आहे मित्रांनो एकदम त्या शेतामध्ये जरा म्हणजे जरा ड्रोन पडलं बिडलं जर क्रॅश वगैरे झालं तर काय रिस्क नको घ्यायला म्हणून. आता मी आणि पंकज शेट आहे इथं. अजून आपले 2 मित्र येणार एवढं आहे. आम्ही चाललो आहे आता. तर बघा आणि एन्जॉय करा. आपला श्यालम भाऊ आलेला आहे आणि हे बघा यांच्या घरात टेक्नॉलॉजी आहे बघा. वॉशिंग मशीनवर वॉशिंग मशीन आहे. ड्रोन बिन आहे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. जरा शेतामध्ये बघू शकता इकडं शेताचा एरिया आहे. शेताचा आहे बघा ढगबिग आहे. इकडं काट्याचं झाडबीड आहे. चाललंय म्हणजे अजून नाही का आलेलं नाही आहे. आपले मित्र कंपनींचे तोंड तुम्हाला दाखवू शकत नाही जरा लास्ट आहेत. बॅक साईड दाखवतो मित्र कंपनींची. हे बघा चाललो आहे आम्ही आता ड्रोन उडवायला. तर बघत राहा मित्रांनो आणि एन्जॉय करा आपला ब्लॉग. आपलं ड्रोन बघू शकता या पद्धतीने कसलं बाप दिसते. हे उडवणार आहे आता मित्रांनो. तर हे 10 मिनटं उडतं. आम्ही जरा घरी बनवलं आहे त्यामुळं. आपलं ड्रोन आहे कनेक्टिंग चालू आहे आणि ते जरी मोठे बघू शकता मित्रांनो किती मोठा आहे आणि ड्रोन किती छोटा आहे. तर बघूया मित्रांनो आपण उडवत आहेत आपले श्यालम भाऊ. तर मित्रांनो उडलेला आहे आपलं ड्रोन बघू शकता मित्रांनो. मित्रांनो तर मित्रांनो ड्रोन कुठे आपल्याला दिसत नाहीये. बघू शकता एकदम छोट्या पद्धतीत आपलं ड्रोन इथं क्रॅश झालेलं आहे. श्यालम भाऊ खड्ड्यात उडी मारते. बघू शकता श्यालम भाऊ आपले. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. 2000 years later. गुड मॉर्निंग मित्रांनो आणि हॅपी दसरा तुम्हाला सगळ्यांना. आज आहे 2 ऑक्टोबर म्हणजे आपल्या रावण दहनाचा दिवस. पण त्या अगोदर सायकल वगैरे धुवायची असते. दसरा पूजन असतं. तर चला सायकल धुवूया आणि तुम्हाला पण दाखवूया सायकल वगैरे धुवायचा गाडी वगैरे धुवायचा. तर चला मित्रांनो आज आहे दसरा म्हणून आपण आपली सायकल धुतोय. बघू शकता गाडीत काढले बघे काय थोडी धुवून आपलं पंकज शेट पण गाडी धुत आहे. आपले भैया पण तिकडे गाडी धुत आहे. ही आयुष भाऊंची सायकल परत ती लाडू भाऊंची सायकल. सगळ्या सायकली विकली धुण्याचा कार्यक्रम चालू आहे. एन्जॉय करा मित्रांनो ब्लॉग आपला. ही आपली जुनी सायकल आहे सगळ्यात पहिली घेतलेली. ही जी पुढं परत मागं कलाकारी आपल्या आयुष भाऊंनी दाखवली. आयुष भाऊंच्या सायकलवर पण जुन्या. ही बघा आयुष भाऊंची जुनी सायकल. आयुष भाऊंनी कलाकारी केली आहे. मग त्याला म्हणलं आमच्या ह्याच्यावर पण करते नाही आमच्या सायकलवर पण केली. ही जुनी सायकल आहे आणि ही नवीन सायकल आहे मित्रांनो. ही आयुष भाऊंची जुनी सायकल. तेव्हा तिकडे आयुष भाऊंची नवीन सायकल आहे. बघू शकतो सगळेजण काम करते इथं. गाड्या वेड्या सायकल विकल जाऊन. ही माझ्या बहिणीची सायकल आहे मित्रांनो. तर बघा आणि एन्जॉय करत राहा. रावण बनाने का आखरी समय. उदय भाऊ आपल्याला रावण बनवायला बोलायला आलते. आता चाललेत जरा ते वरचं नाही का जर्किन बिर्किन काढायला. चला आपण पण जाऊ मित्रांनो. त्या रावणाच्या बॉडीला आपण उभं केलं आणि त्याला हात जोडलेले काठीच्या सपोर्टनी. आणि हे बघू शकता मित्रांनो हे आम्हाला त्रास द्यायला आलाय आणि रावणाचा चष्मा स्वतः घालून बसलाय. जरा हात तुटला होता चष्मा म्हणून आम्ही रावणाला घालणार होतो. इथं हे नाही आहे म्हणून. तर हे बघा आयुषचं खुरपं घेतलंय आणि पुष्टा फाळत बसलाय. काय करतोय रे भाऊ तू इकडं काय करतोय? माझं टाइम पण नव्हतं म्हणून इकडे त्यांचा डोकं खायला आलंय. बघा मित्रांनो त्रास देते नुसतं काय काम नाही नुसतं फालतू काम करते. तर मित्रांनो आपली बॉडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.
मित्रांनो मी आणि लाडू आता तोंड बनवत होतो रावणचे. लाडूने मला थोडी हेल्प केली. एक मोठं तोंड बनवले आणि मुकुट लावले त्याला. आणि आपल्या लाडू भाऊंनी छोटे छोटे तोंड हातात धरत बघू शकतो. दाखव रे लाडू भाऊ. हे बाकीचे अजून बनवते आम्ही. आणि आम्ही दोघं देवीचे गाणे लावून तोंड बनवतोय. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे रावणच्या कपड्याचं जिकडं चालू आहे ते तुम्हाला दाखवूयात. चला मित्रांनो. बघा आपले वैभव आपण कलरिंग करत होते. आता आले तिकडे जरा. चला दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा मित्रांनो आपली कलरिंग रावणाच्या कपड्याची कलरिंग इकडं चालू आहे. पूर्ण आम्ही रेड पेंट देणार आहे आणि हे रावणाला त्याच्या बॉडीच्या अकॉर्डिंग कट करून लावणार आहे. पण अगोदर पेंटिंग चालू आहे. हे आपले आयुष दादा आहेत कलर देतात ते. आणि त्यांचा पार्टनर वैभव आता तुम्हाला तिकडे दाखवला. तिथं टेपने काहीतरी करत होता. हे बघा पेंट इथं कलर करून. आमच्याकडं ब्रश नाही आहे म्हणून आम्ही पेपरचं जुगाड वापरतो आहे. तर बघून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करत राहा. म्हणजे तुम्हाला असे नवीन इंटरेस्टेड व्हिडिओ भेटत जातील. हे बघा आलेत वैभव भाऊ पण काम करायला. अरे तुझं काय रे बेरोजगार. मैं बाबा टिल्लू नाम में सारखं इकडे येतो. जा तिकडे. तर मित्रांनो आत्ताच आपण तिकडून आलोय. कलरिंगचं तुम्हाला दाखवून आणि आपलं पण दाखवलंय. हे लाडू नाही का माझ्यासोबत तोंड म्हणत होता. ह्याला इकडं पाठवलं जरा म्हणलं सारखं व्हिडिओमध्ये काय ते. तर बघा इकडं काय करत बसलं. इकडे दाखवा, इकडे दाखवा. हे बघू शकता मित्रांनो. हे असलं काहीतरी काम करते. ह्या दोघांचं तोंड किती सिमिलर दिसतंय मित्रांनो बघू शकता. दोघं पण कार्टून सारखे दिसत आहेत मित्रांनो. कार्टून बनवते. कमेंटमध्ये नक्की याला कार्टूनचा इमोजी टाका. आणि या भाऊसाठी आपल्याला फॉलो करा. म्हणजे ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे आपला भाऊ. आपण जरा दमलो होतो म्हणून आलो. तर बघा यांची मारामारी चालू आहे दोघांची, वैभवची आणि लाडूची. बघू शकता. हे जाऊ दे यांचे शाळे चालूच राहणार आहे. आयुष भाऊ आणि मी बसले. आता आयुष भाऊ जर अजून कामच करत होते आणि आम्ही बसले. यांची मारामारी चालूच राहणार आहे मित्रांनो. तेव्हा याला खोडी करतो तेव्हा खोडी काढतो. जाऊ द्या. तर आपण मित्रांनो आपल्या रावणाची धोती बघू शकता. आपल्या आयुष दादांनी बनवली लाल धोती, लाल कपडे. पूर्ण फुडून मागून जरा नीट नाही पण फुडून एक नंबर आली आहे. आणि हे निरे आहेत. आणि इथं पण आपण कपडे घालणार आहे अजून वरून कुर्ता टाईप. तर बघत राहा आणि एन्जॉय करा ब्लॉग. आपल्या आयुष भाऊनी बनवलेली तलवार पंकजनी जरा मस्तीवाली तोडून टाकली म्हणून मी बनवली ही तलवार मित्रांनो. हिचं स्ट्रक्चर बघा किती भारी वाटते. अख्ख्या दुनियात एवढी भारी तलवार कोणी बनवली नव्हती मित्रांनो. आणि आपल्या आयुष भाऊ तोंड रंगवत आहे. ही मिशी आहे, हे नाक आहे. मला तर डोरेमॉनच्या कार्टूनमधले अमेरिकन सोल्जर वाटायला लागलेत. एक नंबर दिसते स्किन कलर वगैरे. हे आपलं माणसाचं गळा आहे. आणि बघू शकता मला काही लोक मारतात. हे बघू शकता. त्यांचं तोंड बघायचं का मित्रांनो तुम्हाला. आम्ही आयुष भाऊला आणायला लावली छोटी काठी तर तो एवढा मोठा बांबूच घेऊन आला डायरेक्ट. बघा कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको आदित्य दादा काय बोलते रे. याचं ऐकू नका. याचं चॅनलला बॅन करून टाका. नाही ना मित्रांनो आपल्यावर बॉल मारलाय आयुषनी. रिटर्न फेक रिटर्न फेक ना मित्रांनो. इथं रावण जाळायची म्हणून आम्ही माती वगैरे साफ करत आहे. ते दाखव रे साफ करायचं. मी जरा ॲक्टिंग तरी करत आहे व्हिडिओवरती. तर मित्रांनो मी साफ केलं हे सगळं. हे नुसतं बसायला आले. मित्रांनो आपल्या रावणाचं तोंड झालेलं आहे. कसलं ओप्पी दिसतंय भावा मित्रांनो. बघू शकता या काठीने अटॅच करणार आहे. बघू शकता किती ओपी आहे. लाडू तर ना मी काहीतरी काम केलेलं आहे. आणि हे रावणाचे बाकीचे 9 तोंड बनवलेले बघू शकता मित्रांनो. हाय डाकू, हाय सिरियस फेस, हाय घाबरलेला, हाय सिग्मा फेस, हा दाढीवाला आहे, ह्याला राग आला आहे, याचं काय माहीत नाही. हा हसतं ही करून आणि हा ओ करतोय. हे 9 तोंड आणि यांचा मेन म्हणजे हा 10वा तोंड. बघू शकता मित्रांनो काय ओप्पी दिसतोय. तर आता तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. ह्याचा दहन कसं होतंय आणि एन्जॉय करा आपला वॉक. बघू शकता एवढं चांगला रावण बनवलेला. आता कसं उभं राहिलं इथं जरा पेंगाळला येतो. इथं 4 मुंडके, इकडं 5. हा मेनवाला ते वरती बघते ते कारण की त्यात वरती जायचा टाइम आलाय म्हणून.
बघू शकता हे कचरा बिचरा आहे. गजब बेइज्जती है. सगळे रावण जाळायला पंकज भाऊ वाचले येते ते काही लोक. काका इथे इकडं आणि आपले उदय शेठ हे सगळे आलेले आहेत. हे बघा रवी दादा, आयुष शेठ. मित्रांनो तुम्हाला माझा चेहरा नीट दिसत नसेल पण जाऊ द्या. आता मी तुम्हाला पब्लिक वगैरे दाखवली. आता मी माझं पण तोंड दाखवतो जरा नाही का तुम्हाला आवडतं म्हणून. हे बघा आपले आयुष शेठ, इकडं पंकज शेठ आहेत, इकडं भाई आहे, इकडं बघा इकडं सगळेजण थांबलेले आहेत रावण जाळायला आलेले. अरे थांबा जरा, इकडं तिथं सगळे थांबलेत. तर रावण जाळताना पण तुम्हाला दाखवू. एन्जॉय करा मित्रांनो. तर मित्रांनो आपले भाषण झाले आहे. आता सोमदादाचे भाषण चालू आहे. पंडित जवाहरलाल नेहरू तर त्यांनी रावण दहन करून आपल्याला राहू दे. आपल्याला असा मेसेज दिला होता सगळे मंडळी आलेले की आपण आपल्या देशामधले जे काही गुन्हेगार आहे त्यांना सगळ्यांना नष्ट करून एक असं चांगलं म्हणजे नवीन निर्माण करायला पाहिजे. आणि ब्रिटिश हाँ ये कर लो पहले. सत्तेच्या राज्यावर ते एक म्हणजे नवीन विजय होता. मग आपण पण आपल्या जीवनामध्ये आपला स्वतःच्या आतमध्ये असलेला रावण आपले वैभव शेठ मस्ती करतायत. चांगलं कसं निर्माण व्हावं आणि आपण पुढं आपल्या पिढीला कसं चांगलं नवीन संस्कार द्यावे हे आपल्यावर आहे. सोमनी मस्त भाषण केलेलं आहे माझ्यापेक्षा. सोम एक्सपर्ट आहेत. सोम दादा एक्सपर्ट आहेत. सोम दादा हे बघा सगळी मंडळी. हे बघा नमस्कार करते सूर्यकांत भाऊ. हा कुठला तरी भाऊ आहे हो. मित्रांनो आपले अमोल काका आता स्पीच देणार आहेत. आपण रावणाला दहन करतो माहिती का? स्पीचले बाहेर रावणाला दहन का करायचं? रावणाला दहन करायचं म्हणजे काय की बाबा आपल्यातले विकृती कमी करायच्या, आपल्या वाईट गोष्टी आहेत त्या घालवायच्या असं त्याचा. सध्याला जर बघितलं रावणाला मारल्यापासून असं काय भारत देश काय राम बनलेला नाही. सगळं त्याच्यामध्ये गुन्हेगारी तशीच आहे. गुन्हेगार तशीच फिरतायत. गुन्हेगारी वाढत चालली. प्रकरण बघितलं लहान विकृतीप्रमाणे खून करण्यात आला होता. त्याच्यावर फक्त त्यांना अटक करण्यात आली. त्याचा निषेध कुणी करत नाही. अकरापर्यंत आपला 2-3 दिवसाचा ऑडियन्स पण अमोल काकांचं स्पीच नीट ऐकलं सगळेजण. 9 अतिरेकी मारले पण एक सापडला होता कसाब म्हणून सापडला होता. त्याच्याकडनं सगळी माहिती पोलिसांनी घेतली होती परत आणि त्याला वर्षभर सांभाळला पण होता. वर्षभर सांभाळून त्याच्याकडनं पूर्णपणे माहिती घेऊन त्याला 21 नोव्हेंबर 2012 साली हत्या करण्यात आली. म्हणजे 4 वर्ष जवळपास सांभाळला त्याचा पण आपण निषेध करत नाही कधी. त्यांनी तरी 166 लोकांना मारलेलं आहे. आपल्या अमोल काकांचं भाषण झालेलं आहे. क्लॅपिंग वगैरे चालू आहे सगळीकडं बघू शकता. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. हे बघा हे कार्टून, अजून एक कार्टून आलेले आहे आपल्या ऑडियन्स मध्ये. रावण पडलेले आहेत. रावण पडलेले नाहीये मित्रा. ते
रावणचा अंत झालाय आपले सोमशेठ. आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे रावण जाळायला. पण कसं आहे, आता तुम्ही चॅनलवर व्हिडिओ वगैरे बघता पण सपोर्ट करत नाही गाईज, सबस्क्राईब करत नाही माझ्या चॅनलला. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ना गाईज, प्लीज सबस्क्राईब करा. या छोट्या पोरासाठी सबस्क्राईब करा. बघा किती रडतोय गाईज, ह्याच्यासाठी सबस्क्राईब करा. लय झाली ओव्हर ॲक्टिंग. Dania the Last Night. मित्रांनो, तुम्हाला जसं माहिती आहे, आपण परवा दिवशी दांड्या खेळायला गेलतो पण आमचा पचका झाला म्हणून आम्ही वर आलो. पण आज आपण जाणार आहे दांड्या खेळायला म्हणून मी जरा आवरून बिवरून बसलोय. आज रावण दहन झाली, तुम्हाला माहिती आहे. रावण दहन करून घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि आता खाली जायचं आहे दांडे वगैरे खेळायला. तर तुम्ही बघत राहा, मी तुम्हाला सगळं दांडे वगैरे दाखवणार आहे. हा मला वाटते रावण दहन नंतर हा पार्ट असेल, कारण की आपण रावण दहन अगोदर केलं आहे ना. तर काय नाही विषय मित्रांनो, नंतर घेऊया किंवा अगोदर पण टाकूया रावण दहनच्या. तर बघत राहा आणि आपला व्लॉग एन्जॉय करा. Thanks. Love you.